नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये नवीन येणारे गव्हर्नमेंट कॉलेजेस। तर सेकंड राऊंड कंप्लीट झालेला आहे, विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहे, काही विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे, काहींना भेटलेलं नाही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या थर्ड राऊंडसाठी नवीन कॉलेजेस येणार आहे, म्हणजे थर्ड राऊंडमध्ये पार्टिसिपेट होणारी ही एकूण 8 नवीन कॉलेजेस असणार आहेत। त्यामध्ये पूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, GMCs नवीन अप्रूव्ड झालेले आहेत। त्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप जर बघितलं तर प्रत्येक GMCला 100 सीट अलॉट झालेल्या आहेत, प्रत्येक कॉलेजला 100 सीट आहेत आणि 100 सीटपैकी 15 सीट हे ऑल इंडिया कोटा थ्रू भरले जाणार आहेत आणि बाकीच्या उरलेल्या 85% या सीट आहेत तर ह्या स्टेट कोटा थ्रू भरले जाणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर वेट करत असाल, तुम्हालाही मार्क्स 580, 590, 600, 610 मार्क्स जर असतील आणि तुम्हालाही कॉलेज जर भेटत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची चिंता थोडीशी रिलॅक्स तुम्हाला वाटू शकतं का, तर 800 सीट नवीन येणाऱ्या आहेत, त्यामध्ये विद्यार्थ्यांना कट ऑफ कमी होण्याची शक्यता आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, थर्ड राऊंडची चॉईस फिलिंग करताना खूप व्यवस्थितपणे चॉईस फिलिंग करा, कॅटेगरी बघून, कॅटेगरीच्या सीट्स बघून, त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणते वरती टाकायचे आहे, काय करायचं आहे, हे सर्व व्यवस्थितपणे चॉईस फिलिंग करा। तर जाणून घेऊया आपण स्टेप बाय स्टेप कुठे कुठे कॉलेजेस आले आहेत। गव्हर्नमेंट फर्स्ट कॉलेजला आपण जाऊया, ते म्हणजे आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा। बुलढाण्यामध्ये नवीन गव्हर्नमेंट कॉलेजची अप्रूव्हल, मी स्टार्टिंगला तुम्ही माझा व्हिडिओ जर बघितला असेल तर त्यामध्ये मी ऑलरेडी बोललेलो आहे की यावर्षी महाराष्ट्रामध्ये टोटल 10 नवीन गव्हर्नमेंटचे कॉलेजेस येणार आहेत, बट त्यापैकी जे 2 कॉलेजेस होते तर ते ऑलरेडी येऊन गेलेले आहेत आणि हे 8 उरलेले कॉलेजेस यांनाही परमिशन भेटलेली आहे। त्यापैकी सगळ्यात पहिलं आहे बुलढाणा। बुलढाण्यामध्ये टोटल 100 सीट्स आहेत, त्यापैकी 85 सीट स्टेट कोटा आणि 15 सीट्स ह्या ऑल इंडिया कोटामध्ये आहेत। सेम सर्व कॉलेजेससाठी सेम आहे। सेकंड कॉलेजची लोकेशन आहे अंबरनाथ। अंबरनाथमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ म्हणून आलेलं आहे। थर्ड आहे हिंगोली, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली। त्यानंतर फोर्थ आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारदरा। त्यानंतर फिफ्थ आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती। त्यानंतर सिक्स्थ आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम इथे आहे आणि 7th आहे गडचिरोली, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली। त्यानंतर 8th आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे टोटल 800 सीट ह्या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी आलेल्या आहेत, बट त्यापैकी 120 सीट ह्या ऑल इंडिया कोटा थ्रू भरल्या जाणार आहेत, म्हणजे ऑल ओव्हर इंडियामधले विद्यार्थी त्या कॉलेजेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि 680 ह्या स्पेशल महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी सीट या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये कॅटेगरी आहे ओपन, OBC, SC, ST, NT, ज्याही कॅटेगरी असतील, डिफेन्स कोटा असो, कोणताही असो, त्यासाठी राखीव सीट्स आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, चॉईस फिलिंग करताना खूप काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करा आणि तुम्हाला कॉलेज भेटण्याची शक्यता जास्त होईल अशी चॉईस फिलिंग करा। का तर यावर्षीची जी सिच्युएशन आहे तर ती सिच्युएशन एवढी काही चांगली नाही आहे, का तर खूप जास्त विद्यार्थी बसलेले होते। त्यानंतर कट ऑफ्स आत्तापर्यंत जर बघितलं तर 600+ कट ऑफ आहे। कोणतेही राऊंड असो, कोणतीही कॅटेगरी असो, सगळ्यांचे 600+ आहे। 1-2-3 कॅटेगरी वगळता सगळ्यांचे कट ऑफ 600+ आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही कॉलेज लागावं वाटतं तर ह्या 8 कॉलेजेसची लिस्ट मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या कॉलेजेसची फीज ही बेसिक कॉलेज फीज असणारे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची फीज ही 1 लाखापर्यंत असते। मॅक्स टू मॅक्स 1 लाख रुपये ते 1.25 लाख रुपये ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची फीज असते, तेवढी तुम्हाला भरावी लागणार आहे। त्यामध्ये कॅटेगरी बेनिफिट्स वगैरे या सर्व सुविधा उपलब्ध असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही चॉईस फिलिंग करताना याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। थँक्यू व्हेरी मच। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्वात जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करताना अडचण येणार नाही। थँक्यू व्हेरी मच।